सो हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, वृषाली सातपुते ब्लॉगिंगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। ही झिपऱ्या का उडवते, मी मस्त आंघोळ केलेली आहे। ह्या झिपऱ्यांचं ओझं आणि आपल्या जबाबदारीचं ओझं म्हणजे तुम्हाला माहिती, जबाबदारी म्हणजे आयुष्यात कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाताना आपल्या सर्वोच्च क्षमतेने प्रतिसाद देणे समर्थ असते। जबाबदारी ही अशी गोष्ट आहे ना की सुख दुःख लपवून दुसऱ्यांच्या सुखासाठी धडपड, स्वतःचे स्वप्न बाजूला ठेवून घरच्यांच्या स्वप्नांसाठी धावणं आणि थांबलेले असतानाही मी ठीक आहे, थकलेले असतानाही मी ठीक आहे असं स्वतःला समजावून जबाबदारीच्या मागं पळणे, दुसरं काही नाही। अंगावर पडलेली जबाबदारी मोठं नसतानाही मोठं व्हावं लागतं। हे वयाच्या खूप लहान असताना मी भोगलेलं आहे, त्यामुळं मला आता त्याचं काहीच वाटत नाही। पण तरीही न डगमगणार ना कधी कोणापाशी आपलं रडगाणं गाणार, कारण ही जिम्मेदारी अशी आहे की आपण दुसऱ्याला सांगितल्यावर दुसरे फायदा घेतात। त्यामुळं आयुष्यात कधीच कोणाला कमी समजायचं नाही आणि कधीच कोणाची आपली स्वप्न आणि आपले कष्ट आणि आपली जिम्मेदारी कधी दुसऱ्यांना शेअर करायची नाही। हा ठीक आहे, हे प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतं। आणि सगळ्यात डिफिकल्ट म्हणजे आपण कुठं बाहेर चाललो तर कपडे काय घालायचे हे तिथून डोक्याची दही। तर चलो आता बघू, एवढं कपाट खोलले आता त्याच्यातलं बघू आता चिंदा देवांमधलं काय एखादं सापडते का, तर एखादी चिंदी घालेल। चिंदी मीन्स कपडे। आणि हे खूप आहे। आता चलो बाहेर निघाले, त्यातला सिलेक्ट करून आपण एक व्हाईट ड्रेस काढलेला आहे आणि त्यात भाऊ आणि मी आम्ही दोघंजण बाहेर पडलो होतो। मग काय डेंजर भूक लागली होती, मग माझा आवडता लोणी स्पंज डोसा आणि हे समोर जे काबड कष्ट करतात त्यांच्याकडे बघून तर आपले कष्ट काहीच नाही आहे तसं बघायला गेलं तर चलो आता आपण खातोय मस्त। आणि इथं नक्कीच आपण काम कोणतंही असो, कुठल्याही कामाला लाजायचं नाही। आणि त्यात हे जी गर्दी दिसते आहे पोस्ट ऑफिसमध्ये, इतकी गर्दी असते, मला असं वाटलं की मी थांबू शकत नाही इतक्या गर्दीमध्ये। पण ह्या लोकांकडे बघून माझी इच्छा झाली, म्हटलं ठीक आहे चला आपण थांबूया आणि आपली कामं आज कंप्लीटच करून घेऊया। आणि त्यात काम कंप्लीट झाल्यानंतर जो आनंद असतो तो वेगळाच असतो, तो तुम्हाला दिसतो माझ्या चेहऱ्यावरून। मग काय घरी निघाले आणि घरातून मस्त फ्रेश होऊन परत कावेरीताईंकडे गेले। कावेरीताईंकडून शिकायचं म्हटलं तर खूप काय आहे, तुम्ही ऐकून घ्या कावेरीताई आधी काय म्हणतात। चहा आणि बिस्किट आणि येत आहे ना, नका येऊ, आम्हालाच कमी पडेल। त्यांचं घर आहे म्हणून त्यांना कमी नाही, पण आम्हाला नाही, आम्हाला खायला कमी पण या पेशंटला काहीतरी घेऊन येतात। आंटी आण नका फक्त, काय नाही होतं काय तो आता केलेलं कुण्यात झिपरीने जादू टोना केला आणि माझ्या कावीच्या हाताला फ्रॅक्चर झाला। त्यावेळेस पण हात फ्रॅक्चरच होता, जाण्याच्या वेळेस गाठ होती आणि ऑपरेशनच्या टायमिंगला ऑपरेशनच्या टायमिंगला दोन गोट्या निघल्या। तुला बघायचं का कावी माझ्याकडे केवढी मोठी सुटकेस घेऊन आली आहे, हे बघ। एवढी ट्रॉली, दोन गोट्या निघल्या। चहा पी, दोन गोट्या निघल्या। चहा बिस्किट खा थोडस, मला पेशंट मी थांब मेकअप आर्टिस्ट लवकर माझ्या ह्याच्यातनं MRI मध्ये आणि एक्सरे मध्ये फक्त गाठ आणि फ्रॅक्चर झालेलं दिसत होतं डॉक्टरांनी। तुम्ही कॅमेऱ्यात सांगितलं आणि माझ्या म्हणजे हाताला मध्ये फक्त गाठ आणि हाडूक सरकलेलं दिसत होतं, पण डॉक्टरांनी हात फाडल्यानंतर दोन गोट्याच निघल्या त्याच्यामध्ये एक्स्ट्रा। डॉक्टर म्हणजे अरे चा ये क्या हो गया, दोन गोट्या पण होत्या। मग त्या दोन्ही गोट्या काढला, गाठ काढली, हाडूक काढलं, तिथं सिमेंट भरलं, त्याच्यावर पट्टी भरली, म्हणजे एका हाताने एवढं नुकसान केलं। पण असा हात घेऊनच मग मी ती पट्टी काढली होती आणि मी ते डान्स केला। आणि कावेरीचा गळ्यात हात आला, असा तो विषय झाला। पण जादू टोना चांगलंच झालेलं आहे तुमच्यावर आणि ते गाणं ही खरंच भारी झालेलं आहे, मला पर्सनली आवडलं। तुम्ही डान्स खूप छान केलाय ताई, त्याच्यामध्ये जे काय केलाय नाही, पण चहा स्पेशल बनवलेला गार ताईंचा चहा ताईंचा असं आहे नवीन, लवकरच तुम्हाला चहाची केटलीत म्हणलं चहा आणि ताईंचा चहा
अर्धा चहा ताईंचा. ताईला म्हटलं तर आज व्हिडिओ ताई दिवसभर हे नाही आता नाही हे नाही आता नाही नाही आता आम्ही करणार आहे. आता बघू कसा होईल व्हिडिओ. गाऊनवाल्या बाईक सारखी दिवसभर गाऊन आणि मला वाटलं तू गाऊन घालून जायचं. हा गाऊन होता व्हिडिओ काढायचे म्हणून मी हा ड्रेस घातला होता. अरे बापरे, म्हणजे ती रडणार होतीस का तू? ते बघ किती रडके व्हिडिओ तसले काढत असते दिवसभर घरात. तर ताई रडणार होत्या हात गळ्यात आणि घेऊन. ताई आता रडणार नाहीयेत. आणि ताई आता रडणारच नाहीयेत ताई. उद्या आम्ही साड्या नेसून असे बळवट बिळवट भरून लिंबाच्या माळा घालून जादू टोना खरंच जादू टोना जादूटोना झालेला आहे. हे झालं गोष्ट ना? आहे. हे टायटल आहे आपलं. खरंच जादूटोना झालेला आहे माझ्यावर. ताई चहा काढ झालं तुम्हाला लय राग येईल, हा? ए मला चहा का दिलाय पिकी थोडा. ताईंच्या चहाचा राग येणार आहे त्यामुळे आता आम्ही चहा पिणार आहे. ताईचा चहा चहा ताई प्रेमाचा चहा बनवला. प्रेमाचा चहा आहे तुमच्याकडे. कसा आहे? नाही हा गोड चहा आहे. गोड चटणी टाकलं बापाने घालता का? आमच्या पप्पांनी गणपती आणलं हे गाणं ऐकलं होतं, पण आमच्या बाप्पांनी चहा बनवला होता. तिखट चहा. लाईक अद्रक, कोथिंबर, लसूण, काय अजून टाकलं? जिरा मोहरी फोडणी. जिरी मोहरी, रात्रीचं लिंबू. थोडा लिंबू. खावे रात्रीचा मटणाचा रस्ता थोडा टाकते. नाही खरंच खूप छान झालेला आहे चहा. ताईंचा चहा ताईंचा. आणि खूप सुंदर चहा झालेला आहे. आणि त्या चहाचं कौतुक मी तुम्हाला पर्सनली मी सांगणार आहे. आणि त्या चहाची रेसिपी ताईंची ती रेसिपी जी आहे ते आपण नक्कीच विचारू त्यांना, है ना ताई? कावेरी ताई काल येणार होती ऋषाली पण आज आली. तरीच म्हणलं कशी काय घाण नाही केली. काळी करून मी 11 पर्यंत येते. ठीक आहे मी वाट बघत बसले. बरं ठीक आहे. 2 वाजता येणार होती, 6 वाजले यायला. ताई आले ह्याला महत्व द्या ना ताई. आणि मोठी लोक असतात कसं आहे की आपण आपलं तरी पण कर्तव्य आहे की थोड्या दिवसांनी का असं ना आम्ही परत एकत्र. ऋषाली ताई आलेल्या आहेत आणि त्यांनी पेटी भरून अंडी आणली. पेटी भरून अंडी आणलेली दुधाची पिशवी आणि अहो तिच्या ना हातामध्ये 2 अंडी निघली. मग तिला म्हणलं एकदा 2 कमीत कमी 1 ट्रे भरून अंडी द्या. तिला जेव्हा पण ती अंडी खाईल तेव्हा तिच्या त्या 2 अंडी हातातल्या 2 अंडी काय उद्या सकाळी नाश्ता देते थांबाचा आणून आणले. तर अंडी आणलेले तिने मला खूप असे अंडी आणलेले. आणि ते ज्योतीने बघितली ना डायरेक्ट पिशवी ठेवली. नंतर म्हणली पीठ आणलं. एवढी ज्योती ताई म्हणले एवढी इज्जत घालवली ना माझी. आता पीठ का आणलं मी? पीठ आणलं का मी? एवढी अंडी आणली तिने आता तुम्हाला दाखवते. मी म्हटलं रोज तुला सांगते का मी पिठासारखं वाटलं मला. म्हणजे तुला काही खोटं वाटलं का? घे बिस्किट का? अगं बिस्किट ही अंडी का अंडे फोडून टाकले. अगं कुत्रे खा पाहिलं. संपायचे कधी एवढी इज्जत नको देत जाऊ. कुत्रीच तू माझ्यासाठी म्याव म्हण मग. तुला मोठी झाली वय तुझ्या 800 खेळ आता बोलले असते तू आमच्या टमटम मध्ये. मला शिकवते चल. टेक्नॉलॉजी 800K मधला एक फॅन आला. टेक्नॉलॉजी रात्री यायचं होतं तू. मी आलो असतो तर तुमच्या झोप कसं झाली. जागे होतो ऑलरेडी. चालत राहणार आहे आता थोडंसं आम्हाला. तर मित्रांनो हे तर चालतच राहणार आहे, कॉमन आहे. कारण तेरी मेरी यारी आणि टिन 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 समजणे वाले को इशारा काफी. कारण आम्ही खूप दिवसापासून आम्ही चांगल्या मैत्रिणी आहोत. जर मित्रांनो तुम्हाला जर काही शिकायचं असेल ना कावेरीकडून तर एक शिका. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं हे फक्त कावेरीताई शिकू शकतात. म्हणजे काय? कारण कावेरीच्या वयाच्या 13 वर्षापासून जो संघर्ष कावेरीने केलेला आहे तो कोणच करू शकत नाही. आणि तेवढ्यातून पण ती नव्याने उभं राहते आणि तिच्या चेहऱ्यावरची स्माईल सांगून जाते की आयुष्यामध्ये कितीही दुःख आले, कितीही वाईट परिस्थिती आली तर तिने जे सॅक्रिफाईस केलेले आणि तिने ज्या परिस्थितीतून उभं राहिलेली ती खरंच मी तिला सॅल्यूट करते. कारण वयाच्या 13 वर्षापासून ती जी खंबीरपणे बहिणींच्या मागं उभी आहे. बहिणींना आई वडील एक्सपायर झाल्यानंतर तिने बहिणींना आई वडिलांसारखं तिने जतन केलं. प्लस तिचे स्वतःचे स्वप्न सुख दुःख बाजूला ठेवून तिने सगळी सिच्युएशन हँडल केली. खरंच आयुष्यामधल्या जोकरसारखं झालं. कितीही दुःख असेल
तरी जगासमोर हसवायचं काम करते कावेरी. आणि त्यातले त्यात हसवून झाल्यानंतर रडवायचंही काम तीच करते. तुम्हाला माहिती आहे तिची किती रडकी गाणी आहेत. आणि त्यात ती जी सिच्युएशन आहे, जी रडती आहे, ती गाण्यासाठी नाही, पण तिची खरंच रिअल स्टोरी काही अशा घडलेल्या आहेत आणि घडतातही. आणि अजूनही तिच्या मागचे प्रॉब्लेम काही मिटत नाहीत. पण ईश्वरचरणी हीच प्रार्थना की कावेरी ताईंच्या मागचे खरंच जे काही दुःख असतील ते घालवून टाक देवा. ते म्हणतात ना, हसवण्याची इच्छा नसताना पण हसावे लागते. कसे आहात विचारले तरी मजेत म्हणावेच लागते. जीवन एक रंगमंच आहे, इथे प्रत्येकाला नाटक करावेच लागते. ते खरं आहे, कारण आम्ही कॅमेऱ्यासमोर गेल्यानंतर काही सिच्युएशन आहे, आमचं दुखतं आहे किंवा काय हे सगळे प्रॉब्लेम, सगळे घरातले इश्यू सगळे बाजूला ठेवून ॲक्टिंग अंतःकरणातूनच करावी लागते. आणि रिअल सिच्युएशन थोडी का होईना आपल्या स्वतःची त्या रंगभूमीवरती आपण खरे उतरतो आणि उतरावेच लागतं. त्याच्यामुळे ना मित्रांनो, खरंच कावेरी खूप स्ट्रगल करणारी मुलगी आहे. आणि खरंच ती आयुष्यामध्ये टेक्नॉलॉजी, थोडक्यात तुम्हाला कळलंच असेल मला काय म्हणायचं आहे, की आयुष्यामध्ये खूप काही संघर्ष करून ती उभं राहिलेली आहे. आणि आपल्यापर्यंत नवीन गाणी दाखवते आहे, नवीन गाणी घेऊन येते आहे. तर नक्कीच आपण तिला सपोर्ट करत राहा आणि करूयात. तर आमची चिमुकली मी घरी पोचलेली आहे मस्त. तिचीही कारणं मी तुम्हाला लवकरात लवकर यूट्यूबला बघायला मिळणार आहेत. हे असे काही कारनामे तिचे आहेत. मी लवकरच तुम्हाला यूट्यूब तिचं पण ओपन करून दाखवणार आहे. तिला टाकलेलं आहे मस्त टप्पू आईनी. आणि मी आता मस्त जेवण करून झोपते. चलो बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम. चलो बाय, भेटू उद्या.